पिशेवाडी या आदर्श संयमी, शांत आणि नेहमीच विकासाच्या बाजूनं ठामपणानं उभं राहणारं सुसंस्कृत आणि एक संयमी गाव म्हणून या तालुक्यामध्ये परिचित असलेल्या या गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही प्रचार सभा या ठिकाणी होते। या प्रचार सभेला अनेकांनी संबोधित केलं। त्याचबरोबर अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे तोडकर साहेब जे जिल्हा परिषदेला सदस्य होते, आमचे महादेव भाऊ डायरेक्टर असतील, सुरेश माजी सरपंच सुरेश पिशे असतील, शेंडे साहेब असतील, बापू कुर्टे असतील, या ठिकाणी आमचे मोहन भाकरे असतील, या ठिकाणी धनु बया माने देशमुख असतील, आमचा साहिल आतार असेल, आमचे दादा राजे गाडगे, ओंकार माने देशमुख, बरीच कंपनी मागं या आहे, आमचे काशीनाथ बापू वाडत, सगळीच मंडळी। आता खूप लोकांची नावं राहणार। माझ्या सरपंचकीच्या काळात काम केलेला आमचा चंदू कमलाकर ताते, ज्यांनी आमचे माजी सरपंच आणि माझा वर्गमित्र बोधले सगळेच आहेत, दीपक राऊत, सगळीच मंडळी या ठिकाणी मागं। आमचा नवनाथ जानकर आहे, बापू मागं बापूचं नाव घेतलेलं आहे, पण अनेक माणसं आहेत की आता जे सगळ्यांचीच नावं घेण्यासारखी आहेत। आणि याचबरोबर ज्यांना बोरगावचं तिकीट मिळणार होतं, पण काय अडचणीनं अनेकांना असं होतं, नरेंद्र काय हे जीवनामध्ये, म्हणजे मी किती वेळा पडलो माझं मलाच माहीत नाही। जीवन हे असं हेलकावं खात। दादा मामा आमचे म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून दादा मामाच होणार अशी परिस्थिती असताना हे तिकीट हेलकावं खात धनुभयाच्या घरी 6-5 दिवस होतं, पुन्हा तिथून निघालं। असं पुन्हा संदीप तात्याला मिळालं 2 दिवस, पुन्हा संदीप तात्याचंही गेलं। म्हणजे असं कधी राजकारणामध्ये अनेक घडामोडी होतात आणि त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागतं। तर या ठिकाणची जी मंडळी आलेली आहे ती सर्व सन्माननीय प्रमुख मंडळी आहे। आणि त्याचबरोबर अनिल असेल, पुन्हा बाळासाहेब असतील, अनेक मंडळीची नावं ज्यांचा प्रवेश झाला, ते आमच्या गावचं एक चमत्कारिक व्यक्तिमत्व दादासाहेब साठे आणि सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेकांची नावं शंकर आडत वगैरे बरीच राहणार आहेत। पण मित्रांनो, सभा करत असताना तालुक्यामध्ये आपणही गेली अनेक वर्ष काम करतोय, 60-70 वर्ष आपण या चळवळीमध्ये या तालुक्याचाही विकास आपण पाहिलेला आहे। अनेक लोकांना काम करत असताना अनेक अडचणी असतात, विकास करत असताना अनेक विकास केले। आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये जी मोठी धरणं आहेत 576, आता ती कोणी बांधली? घेऊन जा रे त्यांना तिकडे, पोलीस नाही का तिथं कोणी रे, घेऊन जा त्यांना कोणीतरी। तर या महाराष्ट्रामध्ये जी धरणं बांधली ती 576 धरणं कुणी बांधली? भारतीय जनता पार्टीनं बांधली। एका धरणाचं नाव सांगायचं। गेली 12 वर्ष देशामध्ये आणि 11 वर्ष राज्यामध्ये सत्ता आहे, एक धरण बांधलेल्याचं नाव सांगायचं। अरे बाबा, एक फाटा काढायचा आहे नेरा देवदरचा,
आम्ही 11 वर्ष, मी तर 100 किलोमीटर पायी चाललो मागच्या 4-6 महिन्यापूर्वी. म्हणजे धरणाला फाटा काढणं होत नाही, धरण कधी बांधणार? हा रस्ता सातपुतेने केलाय. ज्या ज्या ठिकाणी मी जातोय अगदी गाराचा पाऊस पडतोय, 5,000 कोटी, 2,000 कोटी, 1,000 कोटी, आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो तरी एक पण गार नाही, पाणीच पाणी, काहीच नाही. तेरा महिने झाले मला आमदार होऊन आणि हे सरकार तयार होऊन. जर या सरकारनं 5 पैसे, मी म्हणतोय 5 पैसे, मी आमदार होण्या अगोदरच्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी 6.5 लाख कोटीच्या निविदा काढल्या, आणि सरकार आल्यानंतर, म्हणजे मी त्या विधिमंडळाचा सदस्य आहे, त्या सभागृहाचा सदस्य आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, त्यातल्या 1,28,000 कोटीच्या निविदा त्यांनी रद्द केल्या. म्हणजे प्रशासकीय मान्यता काढून, प्रशासकीय मान्यता काढून आणि बाकीच्या साधारणतः 5 लाख कोटीची कामं त्यांनी केली. त्यापैकी जवळजवळ 4 लाख कोटी रुपये देणं आहे. त्यातल्या रस्त्याच्या कामाचं 73,000 कोटी, म्हणजे 1 लाख कोटी, पावणे 1 लाख कोटी देणं आहे. माझी वेळापूरची वॉटर सप्लायची योजना आहे, साधारण टॅक्स वगैरे धरून 100 कोटीची आहे. त्यांना गेल्या वर्षीपर्यंत 50 कोटी रुपये मिळाले होते. आता गेल्या 9 महिन्यापासून त्याला कुलूप लावून ठेवलेला आहे. आम्ही पायपा टाकल्या, सिमेंटचे रस्ते फोडले, डांबराचे रस्ते फोडले, गाव फोडलं, सगळं केलं. त्याचे कॉक काढायला सुद्धा आणि त्याचं कनेक्शन दिल्याशिवाय आम्हाला तो रस्ताही पूर्ण करता येत नाही. एकदा जर आम्ही कॉन्क्रीट टाकलं तर पुन्हा कनेक्शन देता येत नाही. म्हणजे काय करावं? हे अशा पद्धतीनं ही जे सरकार आहे, हे सरकारने या 13 महिन्यामध्ये जे आपल्या पालकमंत्री आहेत सन्माननीय महोदयांनी त्यांच्या ग्रामीण विकास खात्यामधून 100 रुपयाची जरी तरतूद केलेली असली तरी त्यांनी सांगावी. हे जे प्रमा वगैरे काढतायत ते डीपीडीसीचे आहे, डीपीडीसीचंही मागचं 700 कोटी देणं आहे, आणि तरी आपल्या तालुक्यामध्ये 5-10 कोटी रुपयाच्या त्यांनी प्रशासकीय मान्यता हे इलेक्शनसाठी दिलेल्या आहेत. पण पैसे, आमची पाणी पुरवठ्याची योजना तशीच पैशासाठी आहे. असे 4 लाख सगळ्या खात्याचे 4 लाख कोटी रुपये देणं आहे. अजून 2 वर्ष सरकारला 1 रुपया देईल अशी परिस्थितीमध्ये सरकार नाही. मागचं देणंच देऊ शकत नाही. जवळजवळ हे सरकार बंद पडलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही किती खोटं बोलणार? किती कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केल्या? मी ऐकलेल्या तर 6 कॉन्ट्रॅक्टरची नावं मला माहिती आहेत. अनेकांनी केल्या असतील. एखादी आत्महत्या अशी होणी की त्या खात्याला पैसे आले नाही म्हणून मंत्र्यानंच आत्महत्या केली नव्हे. काय आता असं घडू शकतं बाबा? काय मंत्री होऊन माझ्या खात्याला बजेट झालं नाही, मी नुसताच मोकळा मंत्री होतो. हा, काय गोष्टी काय करतात ते, नीरा देवधरच्या या पाईपलाईनचं जे बजेट आहे किंवा त्याचं मंजुरी मिळालेलं आहे ते फलटणपर्यंत काम आलेलं आहे.
त्याची 900 कोटी रुपयाची टेंडर आहे. कॉन्ट्रॅक्टरकडून किती पैसे घ्यावेत किंवा आपल्याही तालुक्यामध्ये काय 5-10 रस्ते यांच्या काळामध्ये आलेले आहेत. 20% कमिशन आणि त्या पाईपलाईनच्या कॉन्ट्रॅक्टरकडून 225 कोटी रुपये. मी तुम्हाला म्हणजे अक्षरशः तो कॉन्ट्रॅक्टर रडकुणीला आलाय. एकूण काम केलंय त्यानं 310 कोटी रुपयाचं, म्हणजे त्याला बिल मिळालंय 310 कोटी रुपये. तुम्ही रस्त्यानं पुण्याला जाताना या बाजूला बघत असाल, त्यानं काही पायपाई टाकलेले आहेत, रस्ताही उकरलेला आहे, काही पायपाई पुरलेले आहेत. आणि त्या 310 कोटीपैकी 900 पैकी 225 कोटी रुपये, म्हणजे 310 कोटी रुपये जे मिळाले त्यातले 225 कोटी रुपये यांनी घेतले. त्याचे पैसे महानगरपालिकेला खर्च केले, त्याचे पैसे नगरपालिकेला खर्च केले, त्याचे पैसे अकलूज नगरपालिकेला खर्च केले, त्याचे पैसे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी खर्च करतायत. यापेक्षा वेगळं काय नाही. काय नेमकं देशामध्ये बांधलेल्या, मी म्हणतोय एका धरणाचं नाव सांगा, ही कुणी बांधली? मग तुम्ही म्हणताय 75 वर्ष काय केलं? अरे तुम्ही 12-13 वर्षामध्ये एखाद्या धरणाचा गाळ काढलेल्याचं नाव सांगा. उजनी निम्याच्या वर मुजून गेलं. नीरा, देवधर, भाटघर सगळी धरणं ही सुद्धा 22, 27, 28% गाळानं मुजलेले आहेत. तुम्ही विकास म्हणजे काय सांगता? आणि मत नाही दिलं तर 1 रुपया निधी देणार नाही, अमुक करणार. आणि जातीमध्ये काय करणार? भारत पाकिस्तान पहिलं, पुन्हा हिंदू मुस्लिम, त्यानंतर मराठा ओबीसी, त्यानंतर अमुक तमुक. आणि माझ्या जातीच्या दाखल्या, तुझ्या बायकोची जात एकदा सांगून तर टाक. आम्हाला माहित नाही का? नाही, आम्हाला माहित नाही का ती कुणाच्या जातीची आहे? ह्या पोराला माहिती आहे बघा, सगळ्याला माहिती आहे का नाही माहिती? कोण असा तालुक्यामध्ये आहे का बाबा त्याची बायको कोणत्या जातीची आहे? कुणी लग्न जमवलं, काय केलं, आमदार झाल्यावर त्याचं लग्न झालंय, माहिती आहे का नाही? बर, हा तालुका काय एका दिवसामध्ये घडलाय का? हा तालुका एका दिवसामध्ये बनलाय का? तो बिघडवला म्हणून एका दिवसामध्ये बिघडणार आहे का? मतं मागण्यासाठी नाही, तुम्ही वैचारिक पद्धतीने मतं मागितली पाहिजेत. तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे. मी सकाळी 8ला खुर्चीवर बसल्यानंतर मला जेवायला उठायला 3 वाजतात. इथं कामच करावं लागतं. गेली 20 वर्ष मी गाव चालवतोय. जर तुम्ही काम नाही केलं तर लोक दुसऱ्या वेळेला कुठं फेकून देतात, माहिती सुद्धा होत नाही. तुम्हाला उतरावंच लागतं. कोरोना काळामध्ये मी किमान कोरोना झालेल्या 5000 लोकांना मिठी मारून सांगितलं असेल तुला काय होणार नाही. परमेश्वरानं मला कोरोना होऊ दिला नाही. अशा कितीतरी लोकांना धीर दिला. धान्य बँक काढली, पवार साहेबांना बोलवलं. गोरगरिबांचे दरवाजे उघडले जात नव्हते. वेळापूर सारख्या गावामध्ये तर मी 3 फेऱ्या काढल्या. शेवटी ग्रामपंचायत मध्ये माझा निधी होता 3ऱ्या फेरीला 17 लाख रुपये. त्या 17 लाखाचं धान्य वाटून टाकलं. पुन्हा हिसाब किताब बघू म्हटलं. आज माणसं जगणं महत्वाचे आहे. कोणी ऑडिट करेल, सरपंचावर गुन्हा दाखल करेल, ग्रामसेवकवर करेल, पण याचा आम्ही धान्य घेतलेला आहे, याची डाळ घेतलेली आहे, याचं तेल घेतलेलं आहे. माझी बायको सरपंच होती.
झाला असता गुन्हा दाखल, समजा चांगल्या कामासाठी झाला असता, माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. पण तुम्ही काम किती करता आणि जाहिरात किती करता. आम्ही काम करत नाही, आम्ही दवाखान्याच्या मत्ती करत नाही. मी हे हजारो लोकांचे ऑपरेशन करणं म्हणजे काय असतं, योग्य दवाखान्यामध्ये तुम्हाला माहिती देणं, त्या दवाखान्यामध्ये पाठवणं, जिथं योजना आहे, जिथं आमदारकीचं किंवा खासदारांचं चालतं. मोहिते पाटलांनी तर 50-60 वर्षात किती म्हणजे मोजता येणार नाही, पण त्याचा कधी बाजार मांडला नाही. तो आल्यावर ना डेप्या जळायला लागल्या. किती अपिशपायाचा आहे. त्याच्या अगोदर आपल्या तालुक्यात डीपी जळतच नव्हती, तो आला की जळायला लागल्या. रस्ता सगळं उद्ध्वस्त झालं, तो आला की एक रस्ता राहिला नाही. अरे आम्ही काम करतोय, आम्ही रात्रंदिवस राबतोय आणि आम्ही काम करतो म्हणून लोक बरोबर राहतात. अशी जाहिरातबाजी करण्याची गरज काय. का आमच्याकडे मीडिया नाही, पण अशा पद्धतीचा जो बाजार मांडलेला आहे तो चुकीचा आहे. आणि म्हणून मला पिशवडेकरांना फार काय सांगण्याची गरज असे मला या ठिकाणी वाटत नाही. आपण सगळे गुण्यागोविंदाने राहणारी माणसं आहे. जे चांगलं करता येईल, अजून चांगलं तुमच्यासाठी काय करता येईल. मिलिंदसारखा एक चळवळीमधला माणूस आहे, नसेल माझ्याबरोबर, नसेल मला मत दिलं, पण ज्या माणसाची त्या ठिकाणी गरज आहे त्या माणसाला आपण बरोबर घेतलेला आहे. कसं का असेना, मी आमदार असताना माझ्या घरामध्ये तिकीट यावं किंवा ते सदस्य असावं याची काय गरज नव्हती, पण काय प्रवृत्तींना हटवण्यासाठी यांनी कधी काम करायचं नाही, कधी लोकांसाठी वाकायचं नाही आणि कायम मोहिते पाटलाच्या जीवावरती जगायचं आणि पुन्हा त्यांनाच त्या बैलासारखं. अरे तुम्ही त्या ठिकाणी जर लोकांच्या कामाला उतरला असता, तुमच्यामध्ये गुणवत्ता असती, तर ही वेळच आली नसती. माणूस कधी बाजूला जातो किंवा त्याचं सगळं संपतं. मोहिते पाटलांनी 3-4 वेळा माझ्या विरोधामध्ये ताकद देऊन बघितली, सगळं काय यांच्यासाठी केलं, पण कधी ते जिथं राहतात तिथं रेंज नाही. आता टॉवरच्या खालीच घर बांधू, त्यांनाच घरावर उभं राहिल्याशिवाय रेंज येत नाही. लोकांचं एखाद्याचं काम असेल तर त्यांनी कायम घराच्या वर उभं राहिलं पाहिजे. कधी कोणाचं रेशन काढण्यासाठी, गोरगरिबांच्या अडचणीसाठी, कधी संजय गांधीचं काम, तिथल्या गोरगरिबाचं काम करण्यासाठी, कुठे शाळेच्या सुधारण्यासाठी, एखादी शाळा डिजिटल करावी, इंटरॅक्टिव्ह बोर्ड असावेत, ही शाळा मास्टर शाळा व्हावी, आरोग्याच्या त्या ठिकाणी सुविधा निर्माण व्हाव्यात. काय अवस्था आहे मला सांगा. या जिल्हा परिषद मार्फत या शाळा चालवल्या जातात. आरोग्य कोणाला वाटतं माझं ऑपरेशन जाऊन सरकारी दवाखान्यात करावं? हात वर करा. किती गरीब असेल, जमीन ऐकेल, कर्ज काढेल, काय वाटेल ती करेल, पण सरकारी नको. पोरगा सुद्धा शाळेत घालायचा आहे.
सरकारी शाळेत जिल्हा परिषदच्या नको. मग या सरकारचं काहीच चांगलं नसलं तर हे सरकार लागायचंय कशाला? ह्याचं काहीच चांगलं नाही. मग ही सरकार नावाची वस्तू आपल्याला लागायची आहे कशाला? धमक्या द्यायला, फक्त व्यवस्था बिघडवणं, तुमच्या मनामध्ये विष कालवणं, वेगवेगळे प्रयोग करणं आणि कायम एक समाज दुसऱ्याला भिडवणं, या माध्यमामधून कायमस्वरूपी यांनी राजकारण करत आलेले आहेत. जर त्यांच्यामध्ये काही क्षमता असत्या, काही वेगळं, अगदी साधं एक साधं गणित आहे. मी कधी मुख्यमंत्री झालो तर त्यावेळेला तुम्हाला सांगेन. पण म्हणजे आता काय फार नाही, 9 पायऱ्या आलो, एखादी पायरी चढलं तर होतंय. आता काय असं मोठा टप्पा नाही. आमदार म्हणजे दुसरा स्टेप टाकली तर होतं. म्हणजे इथं टाटाची धरणं आहेत. आपल्या उशाला 50 TMC पाणी आहे. त्या काळामध्ये इंग्रजांनी त्यांना वीज निर्मितीसाठी म्हणून ही 50 TMC पाण्याची धरणं त्यावेळी त्यांना परवानगी दिली. आज स्वातंत्र्याची आपली जवळजवळ 75 वर्ष पूर्ण, आपण 77-78 वर्षाकडे गेलोय. आज वीज काय पाण्यावरच तयार केली पाहिजे. ही कोयनेची वीज आहे समजा, त्यातलं 67 TMC पाणी आपण सोडून देतो. हे पाणी आहे, हे 50 TMC आहे. सगळी लोणावळा परिसरामधली ही धरणं आहेत. मग आज सोलारवरती वीज आहे, पवनचक्क्यावरती आहे, अनेक मार्ग आहेत. त्याच्यानंतर आपण कोळशावरती वीज तयार करायला लागलो. कोळशावरती करायची गरज नाही. आज वीज सहजासहजी निर्माण होईल अशी कितीतरी साधनं आहेत. मग पाण्यावरची वीज, आज पाण्याची एवढी भीषण टंचाई आहे. ही टाटाची धरणं रद्द करून टाटाला 2 वर्षामध्ये तुम्ही एवढीच क्षमतेची वीज तुम्ही इतर मार्गानं म्हणजे सोलारवरती करा आणि हे पाणी शेतीसाठी, मग आपल्या एकट्याला नाही, कर्जतपासून असं सगळ्याला, जतपर्यंतच्या सगळ्यांना, कोयनेचं दोन्ही मिळून हा भाग जलमय होऊन जाईल. पण सरकारकडे धोरण नाही. काय करावं, विकासाचं काय करावं, विजन असावं, असं काय घडत नाही. आणि जो पोपट मुंबईतला बोलतो तेच हे खाली बोलतात, दुसरं काय बोलत नाहीत. आणि मग धमकावणं, प्रशासन वापरणं, वेगवेगळ्या या करणं म्हणून, आणि मग सगळं निवडणूक आयोगावर ह्यांनी ताबा मारला, सुप्रीम कोर्टावरती ताबा मारला, EVMच्या माध्यमातून खासदार त्या ठिकाणी तो ताबा मारला. असे सगळी मीडिया, हे 4 स्तंभ आहेत, 5वा स्तंभ नाही. ह्या 4ही स्तंभावरती ताबा मारलेला आहे. आणि मग गुलामी उद्या किंवा आजच आपल्या उंबरट्यावरती आलेली आहे. या विरोधामध्ये कुणी ना कुणीतरी लढलं पाहिजे, कुणी ना कुणीतरी आवाज उठवला पाहिजे. हे चक्र तर चालणारच आहे. कधी काळी आपल्याला सायकल नव्हती, त्यावेळी आपलं जीवन होतच. चाकाचा शोध नव्हता, बैलगाडी नव्हती, त्या काळी मनुष्य जीवन होतच. त्यावेळेला काय सातपुतेच होता म्हणून आपण जगलो, आपली उत्पत्ती झाली, आपण हे झालो, हे रस्ते झाले, धरणं झाली, ह्या लाईटी लागल्या, हा डाम त्यांनीच टाकला, मगच आपण उजेडाखाली बसलो. असं काय नाही. पण या चक्रामध्ये आपण, हे चक्र जीवनाचं चालूच राहणार आहे. पण कधी काळी आपल्यावरती मोगलांनी राज्य केलं, कधी काळी इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं, त्यानंतर
आता हा गुलामीचा हुकुमशाहीचाही मला फार दूर दिसत नाही. हा सुद्धा वरवंटा देशावरती आज फिरताना किंवा ही गुलामी आपल्या दारामध्ये आलेली आहे. आणि म्हणून ईव्हीएमच्या विरोधामध्ये माझी जी लढाई आहे, आजही लोकांचा आवाज आहे तो तुमच्या विरोधामधला आहे. लोकांना खरं काय खोटं काय हे कळण्या इतपत आज आम्ही शिकलेलो आहे. मी ग्रॅज्युएट झालेलो आहे. 1988ला मी शिवाजी विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट आहे. मलाही खरं खोटं कळतं इतपत आता सगळ्याच्या घरामधली मुलं शिकलेली आहेत. आपल्यालाही समजतं. आपणही आता काय इतके वेडे राहिलो नाही. स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपल्यालाही सगळं काय मिळालं. ज्या काळी नव्हतं त्या काळी महात्मा फुलेंचा जन्म झाला. ती दारं आज आपल्याला स्वातंत्र्यानंतर उघडली गेली. ती विकासाची गंगा आपल्याही दारामध्ये वाहायला लागली. आपणही शिक्षणानं समृद्ध झालो. आपल्याही बुद्धीचा विकास झाला. आणि मग असं असताना की या ज्या प्रवृत्ती आहेत की त्यांना वाटतं की या जगातल्या किंवा देशातल्या लोकांना काहीच कळत नाही. हा उठावच हो. बिहारमध्ये 100 पैकी 95 लोक निवडून येतात, जिथं काँग्रेस सुद्धा चालली नाही. हे कुठल्या पराकोटीचं पुरोगामी राज्य आहे. या महाराष्ट्रामध्ये भाजप उगवावं अशी परिस्थिती या मला वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये कुठं असेल. पण हे सगळं ईव्हीएमच्या माध्यमातून घडलेलं आहे. यालाही आपल्याला पायबंद येणाऱ्या काळामध्ये घालावा लागणार आहे. विकास मी म्हणतो कमी जास्त होत असेल, सरकारकडे पैसा असेल तर तुम्ही विकास करा. विकास करायला कोणी काय दारं बंद केलेली नाहीत. पण विकासाऐवजी नुसता प्रचारच तुमचा ऐकत असू किंवा 1 रुपयाचा निधी या तालुक्यामध्ये येऊ देणार नाही, इतकी मगरुरी, इतकी मस्ती, हा आवेश, भल्या भल्याला घोडं आणि रेडं लावणं, इतकी ही ताकद येते कुठून? अरे ज्यांनी ज्यांनी तुमच्यासाठी 2 पावलं चाललेले आहेत, मनुष्य स्वभाव आहे, आपण परतफेड करतो, त्याच्या मातीला तरी जातो. तुझ्या मातीला येण्यासाठी तरी तालुक्यातला एखादा माणूस ठेव. का सगळ्यालाच घोडं लावतोय? आपण सगळी अनेक काय पिशेवाडी एकाच जातीचं गाव आहे. आपण सगळे जाती धर्माचे लोक हे गुन्ह्या गोविंदानं नुसती पिशेवाडीच नाही, तालुक्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतो. ही व्यवस्था आहे. जो आपल्या मत्तेला येतो, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, तो आपल्याला भावापेक्षाही प्रिय असतो. ही आपल्या संस्कृतीचा भाग आहे. पण हे सगळं मोडणं आमच्या हातामध्ये पॉवर आहे. म्हणजे तुम्ही गुलाम म्हणून आमच्या दारामध्ये याल तरच आम्ही काहीतरी देऊ, ही भावना कुणी बाळगता कामा नये. तुम्ही अनेक पक्ष बदलत आलाय. तुम्ही काही मोठं ह्याच पक्षाचा जन्म तुम्ही घातलाय असं नाही. 5 वर्षापूर्वी तुम्ही दुसऱ्या पक्षात, त्याच्या अगोदरही तुम्ही तिसऱ्या पक्षात. आणि म्हणून मला पिशेवाडीकरांना इथं फार मोठं काही सांगावं. ह्या गावामध्ये भाषणानं परिवर्तन होईल किंवा भाषणानं
लोक हे होतील, याही पलीकडं जाऊन तुम्ही कायम एक दिलानं मोहिते पाटील परिवाराबरोबर राहिलेला आहे. काही लोक माझ्याही बरोबर राहिले. आपण सगळे आता एकत्र आलेलो आहोत. आपण सगळे मिळून पुढं जाण्यासाठी, चांगलं करण्यासाठी, तुमच्या भल्यासाठी, या शाळा चांगल्या व्हाव्यात, आरोग्याच्या सुधारणा चांगल्या व्हाव्यात, तुमच्या जिल्हा परिषदेमधून शेतामध्ये जाणारे रस्ते, पानंद रस्ते हे व्हावेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक, हे मदनदादाही जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना अनेक रस्ते जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 400-500 किलोमीटरच्या वरती डांबरी रस्ते झाले असतील. अनेक योजना आपल्याला सहजपणानं त्या ठिकाणी येतात. हा तालुका ताकदीनं उभा आहे हे दाखवण्यासाठी. हे तर कुणा उमेदवारासाठी म्हणून ही निवडणूक नाही. हा तालुका या शक्तीच्या विरोधामध्ये सरकार कितीही मोठा असेल, कितीही उंचीचा असेल, तरी सुद्धा हा तालुका सजग आहे, हा जिल्हा सजग आहे आणि हा ताकदीनं उभा राहतो. हे चित्र आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचं आहे. हे चित्र आपल्या स्वाभिमानासाठी उभं करायचं आहे आणि त्यासाठी लढाई आहे. विकास तर आपला होत राहील, कामं होत राहतील. त्या ठिकाणी मी आहे, मोहिते पाटील आहेत, अनेक उद्या संधी मिळाली तर मिलिंद नाना आहे, अनेक या ठिकाणची तुमच्या गावामधील मान्यवर मंडळी आहे, तुमच्या वेगवेगळ्या कामाला त्या ठिकाणी येत असते. आणि म्हणून आपण सगळेजण या निवडणुकीच्या निमित्तानं एक आपली, ही काय फार मोठी निवडणूक नाही की असं काय हे घडवायचं, ही आपली जागरूकता दाखवण्याची, आपल्या सन्मानाची, आपली प्रतिष्ठा, शौर्य आपण सुद्धा लढावं आहे हे दाखवण्याची. हे फार मोठा जग विरोधामध्ये औरंगजेबाची ताकद खूप मोठी होती, पण संताजी घोरपड्याचं 20,000 सैन्य हे 16 वर्ष त्या औरंगजेबाला सळोगे पळो करून सोडलं. मनामध्ये लढण्याचं धैर्य होतं. पिशवाडीची संख्या कमी असेल, पण ही मुठभर माणसं ही गुलामगिरी रोखू शकतात. आणि ज्याने कुणाला या मातीमध्ये गुलामगिरी रोवायची असेल तर मुठभर माती सोडा, या भूमीला बोट सुद्धा लावू देणार नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तुम्हाला या तालुक्यावरती गुलामी पेरता येणार नाही. म्हणून आपण लढूया. फार वेळ झाला. या ठिकाणी विजोरी पाटीलही, बाकीची आमच्या वैष्णवी देवी